बोल. रवा भाजून घ्यायची अगोदर मस्त, थोडा लालसर घ्यायचा भाजायला, थोडासा मस्त करपूस करपूस केला ना मग छान होतो उपमा. आता रवा भाजून घेतलाय. तेल टाकायचं. थोडीशी राई टाकायची. आता थोडेसे याच्यात जिरे थोडेच टाकायचे. राई जिरे हे झाले ही उडदाची डाळ आहे. उडदाची डाळ टाकल्यामुळे साऊथमध्ये याचा वापर जास्त करतात उपम्याला. टेस्ट लागते उडदाच्या डाळीमुळे उपमा. थोडंसं हे झालं लालसर की मग शेंगदाणे टाकायचे. तर शेंगदाणे द्यायचे टाकून, कारण हे राई जिऱ्याबरोबर टाकलं ना शेंगदाणे बी कुसकुशीत होतात आणि उडदाची डाळ पण छान होते. कढीपत्ता टाकून द्यायचा. झाली. आता मिरच्या टाकायच्या. मिरच्याला पण चट्टे आले. आता कांदा द्यायचा टाकून. कांदा थोडा जास्तच वापर करायचा, कारण छान लागतो कांदा जास्त टाकल्यावर. बघितली का उडदाची डाळ मस्त लालसर झाली. शेंगदाणे पण एकदम हे झाले. आणि कांदा थोडा बॉईलच ठेवायचा, लालसर नाही होऊ द्यायचा कांदा. थोडासा लसूण टाकलाय चवीसाठी. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं, आपल्याला टमॅटो टाकायचं आहे त्याच्यामुळे मीठ टाकणार. चवीनुसार मीठ टाकायचं. आता टमॅटो द्यायचं टाकून. उडदाची डाळ मस्त लालसर झाली. पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. रवा किती त्यानुसार पाणी टाकायचं, कारण याच्यात नंतर पाणी टाकू शकत नाही.
छान. आता उकळी आली याला. आता रवा टाकायचा त्याच्यात. कोथिंबीर टाकायची थोडीशी गार्निश करायला. कोथिंबीर शेवटी टाकली म्हणजे ती हिरवीगार बी राहते आणि दिसते पण छान. हा झाला साऊथचा उपमा. साऊथमध्ये अशा पद्धतीनं बनवतात. आपल्या इकडे जे उपीट म्हणतात ना त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकली जात नाही, पण साऊथचे लोक उडदाची डाळ आवर्जून टाकतात आणि टेस्ट लागतो. कशी वाटली रेसिपी लाईक कमेंट करा. बंद करू.